प्रतिसारणीय कर्म. जे विनयपिटक आहे, विनयपिटक तुम्ही जर वाचाल तर विनयपिटकामध्ये प्रतिसारणीय कर्म म्हणजे काय. जर एखादा भिक्षू उपासकांमध्ये जाऊन जर बुद्ध धम्म संघाची निंदा करीत असेल तर मग संघ त्या ठिकाणी ठरवून त्या भिक्षूला प्रतिसारणीय कर्म करण्यासाठी आदेश देतो की त्या भिक्षूने उपासकांमध्ये जाऊन बुद्ध धम्म संघाची निंदा केली, त्यामुळे त्यांनी उपासकांमध्ये जाऊन क्षमा मागावी. यालाच प्रतिसारणीय कर्म असं म्हणतात. तुम्ही जेव्हा विनयपिटक ग्रंथ वाचाल तर विनयपिटक ग्रंथामध्ये चंपीय खंदक आहे, 9वा भाग आहे चंपीय खंदक. विनयपिटकामध्ये महावग्गामध्ये चंपीय खंदक आहे. चंपी याचा अर्थ आहे चंपा नगरी. चंपा नावाचं शहर जे आहे त्या ठिकाणी बुद्धाने जे विनय तयार केलेले आहेत ते सगळे विनय या चंपीय खंदकमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. विनयपिटकातील महावग्गामध्ये 9वा जो भाग आहे चंपीय खंदक, यामध्ये अधर्म कर्म सांगितलेले आहेत. वेगवेगळे अधर्म कर्म आहेत. त्यापैकी एक कर्म आहे प्रतिसारणीय कर्म. मग ज्यावेळेस वज्जीपुत्र भिक्षूंनी यश काकंडपुत्र यांना प्रतिसारणीय कर्म करण्याचा म्हणजे संघाने निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारे सांगितलं तर एक नियम आहे की तो भिक्षू उपासकांमध्ये जाऊन खरोखरच म्हणजे माफी मागतो की नाही, क्षमा मागतो की नाही, हे पाहण्यासाठी एक दुसरा भिक्षू त्याच्यासोबत जातो की तो माफी मागतो की नाही, का जाऊन परत तसाच लगेच परत येतो. त्यासाठी एक अनुदूत भिक्षू यांच्यासोबत पाठवला. हे उपासकांमध्ये गेले आणि उपासकांमध्ये जाऊन क्षमा मागायची गरज नाही ना, कारण त्यांनी जे काही म्हटलेलं आहे हे सगळं सत्य आहे, हा विनय आहे. उलट हे सगळं अविनय आहे, तर त्यामुळे त्यांनी क्षमा मागायची कारणच नाही. उलट त्यांनी उपासकांमध्ये जाऊन उपासकांमध्ये भगवान बुद्धांचा सत्य, भगवान बुद्धाने शिकवलेला विनय सांगितला. ती सारण्य कर्म करण्यासाठी गेले, परंतु त्या उपासकांना ते सांगत आहेत की एकदा राजांतरपूरमध्ये विद्वान लोकांमध्ये चर्चा रंगली की हे जे शाक्यपुत्री श्रमण आहेत हे सोनं चांदी ग्रहण करतात की नाही, ग्रहण करतात. तर मग त्यावेळी हा मणिचूडक नावाचा उपासक त्या विद्वान लोकांमध्ये बसलेला होता. याने सांगितलं की शाक्य श्रमण हे सोनं चांदी ग्रहण करत नाही. जो परत भगवान बुद्धांकडे आला आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, मी अशा प्रकारे त्या लोकांना सांगितलं की शाक्य श्रमण हे सोनं चांदी ग्रहण करत नाही, मी सत्य बोललो ना भगवान. तर भगवान म्हणतात की मणिचूडक, हो तू अगदी बरोबर बोललेला आहेस, तू जे बोलला ते अगदी बरोबर आहे. शाक्य श्रमण कधीही सोनं चांदी ग्रहण करीत नाही. म्हणजे अशा प्रकारची मणिचूडकची एक कथा सांगितली. आणि त्यावेळेस त्या उपासकांना वाटलं, वैशालीमधल्या उपासकांना, की अरे यश काकंडपुत्र केवळ असे एकमेव भिक्षू आहेत जे विनयाचं पालन करतात. केवल एक ही ऐसी भिक्षु है जो विनय का आचरण करते, बाकी सब भिक्षु जो है अविनय का आचरण नहीं करते. आणि त्यांना मग त्यांनी तिथे थांबायची विनंती केली की आपण इथं विहार करावा, आपल्या सर्व प्रकारच्या प्रत्ययांची आम्ही व्यवस्था करू. तर तेव्हा यांच्यासोबत जो अनुदूत भिक्षु होता, एक दूसरा जो अनुदूत भिक्षु उनके साथ आया था देखने के लिए कि क्षमा मागते हैं या नहीं. तर तो परत जेव्हा वज्जीपुत्र भिक्षूंकडे गेला, यांनी विचारलं की त्यांनी क्षमा मागितली का उपासकांना. तर तो अनुदूत भिक्षू म्हणाला की नाही, त्यांनी क्षमा तर मागितली नाही. उलट त्यांनी मणिचूडकची कथा सांगितली आणि त्या उपासकांना हे सांगितलं की शाक्यपुत्री श्रमण सोनं चांदी घेत नाहीत. तर अशा प्रकारे क्षमा मागितली नाही, म्हणजे प्रतिसारणीय कर्म त्यांनी केलं नाही. तर त्यानंतर वज्जीपुत्र भिक्षूंनी पुन्हा यश काकंडपुत्र भिक्षूंवरती उत्पेक्षणीय कर्म लावले. उत्पेक्षणीय कर्म विनयपिटकातील महावग्गामध्ये चांप्य खंदकमध्ये अधर्म कर्मामध्ये उत्पेक्षणीय कर्म तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल पाहायला. उत्पेक्षणीय कर्म म्हणजे जर एखाद्या भिक्षूकडून जर दोष घडला असेल, त्याच्यावरती जर आपत्ती आली, म्हणजे आपत्ती दोष त्याने जर केला असेल, तर माझ्याकडून ती आपत्ती दोष झालेला आहे
तरी सुद्धा तो त्या आपत्तीबद्दल क्षमा मागत नाही, उलट तो दोषयुक्त कर्म करतो, तर त्यावेळेस संघ ठरवून त्याला उत्प्रेक्षणीय कर्म करायला लावतो. उत्प्रेक्षणीय कर्म याचा अर्थ असा होतो की म्हणजे तो त्याला संघामध्ये म्हणजे तो संघामध्ये राहू शकत नाही, तो संघात सहयोग किंवा संघामध्ये राहण्याचा पात्रतेचा नाही, त्याने संघ सोडून निघून जावं, ते आवाज सोडून दुसरीकडे निघून जावं, अशा प्रकारचे दंड त्यालाच उत्प्रेक्षणीय कर्म असं म्हणतात. आलं लक्षात? कारण यशने प्रतिसादने कर्म केलं नाही तर ह्या भिक्षूंना असं वाटलं त्यांच्यावर आपत्ती दोस्त झालेला आहे, त्यांनी त्याची क्षमा मागितली पण नाही, उलट त्यांनी उपासकांमध्ये जाऊन आमची निंदा केली, त्यामुळे त्यांच्याबद्दल उत्प्रेक्षणीय कर्म घेण्याचा निर्णय या वज्जीपुत्र भिक्षूंनी घेतला. आणि मग त्यांना उत्प्रेक्षणीय कर्म सांगण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले. कोणाकडे? यश होते. हे यश वैशालीहून मग कौसंबीला गेले. यशला असं वाटलं अरे आता हे वज्जीपुत्र भिक्षू जर आले तर मला घेराव करतील, मुझे घेर लेंगे और मुझे अलग अलग प्रकार से सवाल पूछेंगे, तो इससे अच्छा है कि मैं यहाँ से कहीं दूर निकल जाऊ. मी इथून कुठेतरी दूर निघून गेलोय, हे दूर निघून जावं हेच माझ्यासाठी चांगलं आहे. म्हणून ते वैशालीहून कौसंबीला निघून जातात. कौसंबीहून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेवटी कौसंबीहून ते नंतर कौसंबी अहोगंग पर्वत म्हणजे उत्प्रेक्षणीय कर्म देण्यासाठी हे वज्जीपुत्र भिक्षू यांच्याकडे गेले, पण त्यांच्या येण्याच्या अगोदरच यश कुठे निघून गेले? वैशालीहून कौसंबीला निघून गेले. वैशालीहून कौसंबीला निघून गेले, हे काही त्यांना भेटलेच नाही. कौसंबीहून ते परत अहोगंग पर्वतवर भिक्षू संभूत स्मानवाशी म्हणजे स्मशानभूमीत राहणारे. स्मानवाशी म्हणजे काय? स्मशानभूमी में रहने वाले, स्मशानभूमीत राहणारे. तर ते कौसंबीहून अहोगंग पर्वतला गेले. तिथे त्यांनी भिक्षू संभूत सानवासी यांची भेट घेतली. ठीक आहे, यांना समजून सांगितलं की अशा अशा प्रकारे सर्व हा वाद वैशालीमध्ये सुरू आहे, आणि अशा पद्धतीने संभूत सानवाशी भिक्षूला त्यांनी आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं. म्हणजे आपला पक्ष ते मजबूत करत. पावेक म्हणजे पावा, पावा पता है ना, भगवान बुद्ध के समय जो पावा नगरी थी, पावामध्ये राहणारे जे भिक्षू होते त्या भिक्षूंमध्ये धुतांगधारी भिक्षू होते. 13 प्रकारचे जे धुतांग आहेत त्या धुतांगाचं पालन करणारे भिक्षू होते. तर तिथले 60 भिक्षू, 60 पावेक भिक्षू, आणि प्राचीनतम भिक्षू म्हणजे जो काही भगवान कपिलवस्तूकडला जो भाग आहे, कपिलवस्तू वगैरे जो भाग आहे त्याला प्राचीनतम प्रदेश म्हणायचे. तर त्या भागातले 88 धुतांगधारी भिक्षू असे हे सगळे भिक्षू मिळून संभूत सानवासी आणि यश काकंडी पुत्र हे सर्व एका ठिकाणी आले आणि यशने आपला पक्ष मजबूत केला. भिक्षु संभूत सानवासी, यश, 60 पावेक भिक्षु और 88 प्राचीनतम भिक्षु, ये सभी जो लोग हैं, ये सभी लोगों ने अभी विचार किया की हा जो वाद आहे हा वाद आपल्यामुळे सुटणारा नाही आहे. कोणतरी मोठा भिक्षू पाहिजे, विद्वान भिक्षू पाहिजे की जो ह्या वादाला मिटवू शकेल, सर्वांची समजूत घालू शकेल. तर हे सगळे भिक्षू तिथून सहजातीला गेले. सहजाती म्हणजे शहराचं नाव आहे. आजचं जे विटा आहे ना, विटा इलाहाबाद के पास है ना, यूपी की भिक्षु पता है आपको, विटा है ना वहाँ पे इलाहाबाद के पास में, तो उसको सहजाती पहले कहा जाता बुद्ध के समय में. तो ये सारे भिक्षु, हे सगळे भिक्षु सहजातीला गेले आणि सहजातीमध्ये जाऊन त्यावेळेसचे सिनियर भिक्षु रेवत, महास्तवीर यांची भेट घेतली. कोणी? यश, संभूत मानवासी, 60 पावेक भिक्षू
88 प्राचीनतम भिक्षू यांनी भिक्षू रेवत महास्तवीर जे सहजातीमध्ये त्यावेळेस होते त्यांची भेट घेतली आणि त्यांना पण या सगळ्या वादाबद्दल त्यांना सांगितलं. भिक्षू रेवतस्थवीर यांना भेटले आणि त्यानंतर यश यांनी भिक्षू रेवत महास्तवीर यांना या सगळ्या वादाबद्दल सांगितलं. त्यांनी ह्या 10 विनयांबद्दल पण विचारलं की बनते हे जे 10 विनय आहेत कोणते कोणते विनय हे वैध आहेत आणि कोणते विनय हे अवैध आहेत याबद्दल विचारलं. मग अगोदर यश यांनी अगोदर पहिले विचारलं शृंगी लवण कल्प वैध आहे का. मग रेवत महास्ते विचारतात की शृंगी लवण कल्प म्हणजे काय. मग ते सांगतात किंवा मिठाचं संचयन करणं वगैरे ही शृंगी लवण कल्प आहे हे वैध आहे का. रेवतस्थवीर म्हणाले की हे अवैध आहे, हे अवैध आहे. हे विचारलं द्विअंगुल कल्प वैध आहे का. मग द्विअंगुल कल्प म्हणजे काय. मग यश सांगतात कि 2 सावलीच्या अंतरापर्यंत 2 उंगली के परछाई तक अंतर तक हम खाना खा सकते नहीं, हे वैध है या अवैध है. ते म्हणतात हे अवैध आहे, म्हणजे विनयाचं नाही आहे. ग्रामांतर कल्पाबद्दल विचारलं हे सुद्धा अवैध आहे. आवास कल्पाबद्दल विचारलं हे सुद्धा अवैध आहे. अनुमती कल्प हे सुद्धा अवैध आहे. अचीर्ण कल्पाबद्दल विचारलं भिक्षू यश विचारतात की अचीर्ण कल्प वैध की अवैध. तेव्हा रेवत महास्तवीर विचारतात की अचीर्ण कल्प म्हणजे काय. ते सांगतात की उपाध्याय आपले जसे वागतील तसंच आपण वागायचं. तर मग ते म्हणतात की काही प्रसंगी वैध आहे आणि काही प्रसंगी अवैध आहे, म्हणजे दोन्ही सांगितलेलं आहे. हे 6व्याबद्दल म्हणजे दोन्ही आहे वैध आणि अवैध. म्हणजे जर आपले उपाध्याय जर चुकीचं वागायचं असतील आपण मग चुकीचं वागायचं का नाही. पण जर आपले उपाध्याय विनयानं वागत असतील तर आपण सुद्धा विनयातच वागायला पाहिजे. तर ते म्हणतात की काही परिस्थितीमध्ये अवैध आहे आणि काही परिस्थितीमध्ये वैध आहे. अवैध आणि वैध, ठीक आहे. त्याच्यानंतर अमतित कल्प हे सुद्धा अवैध आहे. जलोगीपान कल्प हे सुद्धा अवैध आहे. अदशक निदशक कल्प हे सुद्धा अवैध आहे. जातरूप रजत हे सुद्धा अवैध आहे. म्हणजे अशा प्रकारे भिक्षू रेवत महास्तवीर यांनी या 10 विनयांचं वैध अवैधता निश्चित केलं आणि अशा प्रकारे यश काकंडपुत्त यांनी रेवत महास्तवीर यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं, म्हणजे आपला पक्ष त्यांनी मजबूत केला. एवढं सर्व यश करत आहे मग हे वज्जीपुत्र भिक्षू शांत बसतील का. शांत बसतील का नाही ना, ते पण काहीतरी खटाटोप करतीलच ना. तर वज्जीपुत्र भिक्षू हे सुद्धा आपला पक्ष मजबूत करत होते की यश जे करत आहे ना आपण पण आपला पक्ष मजबूत करू. तर वज्जीपुत्र भिक्षू हे यांच्याकडे गेले, कोणाकडे, रेवत महास्तवीरकडे, की बाई यांना सुद्धा आपल्या पक्षामध्ये सामील करून घेऊ. बरोबर आहे. तर त्यांनी काय केलं, यांच्याकडे गेले, इनके पास गए आणि यांना अगोदर त्याने सांगितलं. यांच्याकडे गेले आणि यांचे एक शिष्य होते, त्या शिष्याला थोडंसं बाजूला घेतलं आणि शिष्याला म्हणाले की हे तुझ्यासाठी चिवर घे, हे चांगलं हे भिक्षापात्र घे, हे सर्व उत्कृष्ट पद्धतीचं हे कपडा घे. त्याला म्हणजे थोडासा लोभ दाखवला, प्रत्यय देऊन, चिवर भिक्षापात्र देऊन, हे तुझ्यासाठीच आहे, तुझ्यासाठीच घे. मग यांचा शिष्य होता तो म्हणे मी तर घेतो पण तुमचं काही काम आहे का. तो म्हणे हो काम आहे. कोणतं काम आहे. तू एक काम कर म्हणे, तुझ्या उपाध्यायाकडे जा आणि उपाध्यायाला असं म्हण, काय म्हण, जे पूर्व देशातले भिक्षू कोण म्हणजे हे जे आहे ते वज्जीपुत्र पूर्व देश के. तर यांना काय वाटायचं की आम्ही पूर्व देशातले आहोत, आमच्या देशामध्ये बुद्धाचा जन्म झाला, आमच्या देशात बुद्धाचा जन्म झाला, त्याच्यामुळे आम्ही फार धर्मवादी आहोत. तर ते काय म्हणायचे, त्या शिष्याला म्हटलं की तू त्या उपाध्यायाकडे जा आणि उपाध्यायाला असं म्हण की पूर्व देशाचे जे भिक्षू आहेत ते धर्मवादी आहेत, म्हणजे आम्ही धर्मवादी आहोत आणि जे प्राचीनतम भिक्षू आहेत म्हणजे कोण, हे जे सगळे आहेत ना, हे जे पावियक भिक्षू हे जे आहेत हे अधर्मवादी आहेत, असं तुझ्या गुरुला सांग.
त्याला काय समजलं नाही. तो गुरुकडे गेला. गुरुला अशा प्रकारे म्हणतो की अशा प्रकारे पूर्व देशचे जे भिक्षू आहेत ते धर्मवादी आहेत आणि पावेक जे भिक्षू आहेत ते अधर्मवादी आहेत. तर अगोदरच ते यश यांना भेटलेले होते, त्यांना हा सगळा वाद त्यांना माहीत होता. तर ते उलट त्याला रागवले आपल्या शिष्याला की तू हे अविनयानं बोलत आहेस, तू हे अधर्माने बोलत आहेस, हे तुझं बोलणं असं बरोबर नाही आहे, तू इथून निघून जा. त्याला रागवले आणि तो त्यांचा शिष्य तो इथून तो निघून गेला. मग जेव्हा ते वज्जीपुत्र भिक्षूंकडे आला, यांना सांगितलं की माझे गुरु मला असे बोलले की तू अविनयानं वागतोयस, अविनयानं बोलतोय, तुझं हे बोलणं बरोबर नाही आहे, तू इथून निघून जा. मग वज्जीपुत्र भिक्षूंना समजलं की आपलं काही इथं काम जमलं नाही. अशा प्रकारे म्हणजे रेवत महास्थविर आहे यांना ती गोष्ट मात्र लक्षात आली की हा जो वाद आहे यश आणि ह्या वज्जीपुत्र भिक्षूंमधला, हा वाद खूप मोठं रूप धारण करत आहे. लवकरात लवकर या सर्व वादांचा आपण निपटारा करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी संघाला अशा प्रकारची अनुमती घेतली की हा जो वाद आहे या वादाचा आपण निपटारा करूया. ज्या ठिकाणी हा वाद उत्पन्न झाला म्हणजे कुठं, वैशालीमध्ये, त्याच ठिकाणी जाऊन हे वाद आपण चर्चा करून हा वाद आपण निपटूया. आणि अशा प्रकारे रेवत महास्थविर यांनी वैशालीमध्ये संगीती भरविण्याचा आदेश दिला. कोणी? रेवत महास्थविर यांनी. कारण हा वाद कुठं होता? वैशालीमधला वाद होता. आणि म्हणून त्यांनी हा वाद वैशालीमध्येच जमून त्या ठिकाणी चर्चा विनिमय करून हा वाद आपण निपटवायला पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी विचार केला. आणि द्वितीय धम्म संगीतीचं आयोजन इथूनच त्या ठिकाणी करण्यात आलं. अशा प्रकारे द्वितीय धम्म संगीती वैशालीमध्ये घेण्याचं ठरलं. तर रेवत महास्थविर, हे जे रेवत आहेत हे रेवत महास्थविर आणि संभूत सानवासी तिथून ते भिक्षू सब्बगामी यांना भेटण्यासाठी गेले. कारण त्यावेळेस म्हणजे यांना असं वाटलं की हा मोठा वाद आहे, त्यामुळे जे सर्वात सिनियर भिक्षू आहेत ते सिनियर भिक्षू जर आपल्या या ठिकाणी असतील तर त्यांच्या आदेशाचं कोणी उल्लंघन करणार नाही आणि सगळी जी चर्चा होईल ती अगदी शांत चित्ताने होईल. म्हणून भिक्षू रेवत महास्थविर आणि संभूत सानवासी आणि यश हे सगळेजण भिक्षू सब्बगामी यांना भेटण्यासाठी गेले. मग अशा प्रकारे भिक्षू सब्बगामी यांनी सुद्धा होकार दिला आणि अशा प्रकारे वैशालीमध्ये ही द्वितीय धम्म संगीताचं मग आयोजन करण्यात आलं. तर या ठिकाणी वैशालीच्या वालुकारामध्ये ही दुसरी धम्म संगीती संपन्न झाली. ही धम्म संगीती जवळपास 8 महिने या संगीताची कारवाई चालली. प्रथम धम्म संगीताची कार्यवाही किती महिने चालली? 7 महिने. आणि द्वितीय धम्म संगीती जी वैशालीला झाली या संगीतीची कार्यवाही 8 महिन्यांपर्यंत चालली. अशा प्रकारे आता हा जो वाद आहे, संगीतीचं आयोजन तर हो गया, पण हा वाद निपटवायचा कसा, यामुळे त्यांनी 2 गट स्थापन केले. 2 गट. कोणते कोणते गट? द्वितीय धम्म संगीतीची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी बघितलेली आहे की कशा कशा पद्धतीने द्वितीय धम्म संगीताची पार्श्वभूमी तयार झाली आणि आता द्वितीय धम्म संगीतीची कार्यवाही होत आहे. पण आता संगीतीची कार्यवाही कशी व्हावी, तर या संदर्भामध्ये संघामध्ये निर्णय घेण्यात आला की बाहेर 2 गट आहेत. यशचा एक गट आहे, वज्जीपुस्तकचा एक गट आहे. दोन्ही गटामध्ये व्यवस्थित चर्चा व्हावी याकरिता 2 गटांची स्थापना करण्यात आली. प्राचीनतम भिक्षू, ज्याला आपण वज्जीपुस्तक भिक्षू असं म्हटलं म्हणजे हे तुमच्या लगेच लक्षात येईल, आणि पावेयक म्हणजे पावात जे यांनी हे जे सुरू केलं यश, हे सगळे पावेयक भिक्षू. बरोबर आहे? बघा याच्यामध्ये ह्या गटामध्ये यश आहेत, हे तुमच्या लक्षात येईल लगेच. म्हणजे ह्या गटात ज्या गटामध्ये यश आहे ते कोण आहेत? पावेयक भिक्षू. आणि बाकीचा जो गट आहे प्राचीनतम भिक्षू हा झाला वज्जीपुस्तकांचा भिक्षू. ओके, क्लिअर झालं? 2 गटांची स्थापना झाली. पुन्हा एकदा सांगतो की द्वितीय धम्म संगीतीची कार्यवाही करण्यासाठी 2 गटांची स्थापना झाली.
पहिला गट होता वज्जीपुत्रक भिक्षूंचा, ज्यांना प्राचीनतम भिक्षू असं म्हणायचे. त्यांच्यामध्ये सब्बगामी, साठ, शूद्र शोभित आणि वर्षभ ग्रापिक हे 4 भिक्षू प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर जे यश यांच्या बाजूने होते 4 पावेक भिक्षू म्हणजे पावावासी भिक्षू, या गटामध्ये रेवत, संभूत सानवासी, यश आणि सुमन हे प्रतिनिधित्व करीत होते. अशा प्रकारे ह्या 2 गटांची स्थापना झाली. भिक्षू रेवत एक एक प्रश्न सब्बगामी यांना विचारत आहेत. कारण सब्बगामीला का विचारतात? कारण ते त्यावेळेचे सर्वात सिनियर भिक्षू होते. सब्बगामींना प्रश्न विचारतात. ठीक आहे, कार्यवाही बघा कशी आहे. हे जे भिक्षू रेवत आहेत हे सब्बगामी यांना प्रश्न विचारतात. कोणते प्रश्न? हे शृंगी लवण कल्प विहित आहे का, हे सगळे प्रश्न त्यांना विचारतात. द्विअंकुल कल्प विहित आहे का, ह्या सगळ्या विनयांच्या बाबतीमध्ये विचारत आहेत. आता इथं थोडंसं लिहून घ्या बघा, तुम्हाला सांगतो मी. रेवत भिक्षू सब्बगामीला प्रश्न विचारत आहेत आणि सब्बगामी त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देत आहेत. पहिला प्रश्न विचारला की शृंगी लवण कल्प हे विहित आहे का? सब्बगामी म्हणाले की विहित नाही, म्हणजे अवैध आहे, वैध नाही आहे. मग याचा दोष कोणता लागतो? इथं लिहा. हे जे आहे याचा जर हा विनय जर तुटला तर याचा दोष लागतो, पाचित्तीय दोष लागतो. ठीक आहे, कोण सांगत आहे? सब्बगामी द्वितीय संगीतीचे अध्यक्ष सांगत आहेत शृंगी लवण कल्प हे अवैध आहे आणि या संदर्भामध्ये पाचित्तीय अशा प्रकारचा दोष लागतो. द्विअंगुल कल्प या संदर्भात पाचित्तीय हा दोष लागतो. ग्रामांतर कल्प या संदर्भात पण पाचित्तीय हा दोष लागतो. आवास कल्प जो आहे याबद्दल दुक्कट दोष लागतो. दुक्कट एक छोटासा दोष आहे, असा काही मोठा दोष नाही आहे, एकदम छोटासा दोष आहे, त्याला दुक्कट असं म्हणतात. दुक्कट दोष लागतो. त्यानंतर अनुमती कल्प याबद्दल पण दुक्कट दोष लागतो. अचिर्ण कल्प याबद्दल तर मग काही विहित आहे आणि काही अविहित आहे की नाही, कुछ काही वैध आहे काही अवैध आहे असं सांगितलेलं आहे. जलोगीपान अमतीत कल्पाबद्दल पाचित्य दोष लागतो. जलोगीपान कल्प पाचित्य दोष लागतो. अदशक निदिशत कल्प पाचित्य दोष लागतो. आणि जातळू प्रजत पाचित्य दोष लागतो. ठीक आहे, समजलं? रेवत महास्तवीर सब्बगामीला या 10 विनयांबद्दल विचारत आहेत. कोणतं वैध आहे, कोणतं अवैध आहे. सब्बगामी सांगतात हे अवैध आहे, पाचित्य दोष लागतो. हे अवैध आहे, अवैध आहे, पाचित्य दोष लागतो. हे सुद्धा अवैध आहे. दुक्कट हा एक दोष आहे, म्हणजे जर छोटी काही चूक झाली तर दुक्कट दोष लागतो. हे सर्व दुक्कट दोष लागतो. हे पाचित्य दोष आहे, पाचित्य दोष आहे, पाचित्य दोष आहे, पाचित्य दोष आहे. अशा प्रकारे ही सगळी चर्चा झाली आणि अशा पद्धतीने रेवत महास्तवीर आणि सब्बगामी यांच्या चर्चेनंतर या सर्व 10 विनयांचं वैध आणि अवैधता निश्चित झाली आणि अशा प्रकारे दुसऱ्या धम्म संगीतीची कार्यवाही पूर्ण झाली. की जी दुसरी धम्म संगीती जी झाली याची फलश्रुती काय झाली? या सर्व घटनांमधून द्वितीय धम्म संगीतीची फलश्रुती काय झाली, निष्पन्न काय झालं ते आपण बघूया. तो पहिला जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, 10 विनयाचे जे काही वाद होता तो वाद म्हणजे निपटला. कोणते विनय वैध आहेत, कोणते विनय अवैध आहेत हे निश्चित झालं. त्यानंतर दुसरी जी फलश्रुती झाली, कारण हे जिंकले ना, कोण? यश जी आहेत यांची हे जिंकले, कारण यांच्या बाजूने सगळा निर्णय झाला. मग हे जे वज्जीपुत्र भिक्षू आहेत हे नाराज झाले. हे नाराज झाले ना, कारण हे जसे वागायचे हे अविनयानं वागायचं, हे हरले. त्यामुळे
यामधून 2 गट तयार झाले. 2 गट तयार झाले. एक गट होता, याला म्हणायचे वज्जीपुत्तक. त्यालाच आपण आजच्या भाषेमध्ये म्हणतो महासांघिक, महायान. ठीक आहे. आणि दुसरा गट जो होता यश यांचा, तर त्यांना म्हणायचे स्थविरवादी. किंवा पावेयक. काल आपण प्रथम धम्मसंगीती बघितली. प्रथम धम्मसंगीतीपासून बौद्ध धम्माचा इतिहास सुरू होतो, तर द्वितीय धम्मसंगीतीपासून बौद्ध धम्मामध्ये संप्रदायाला सुरुवात होते. म्हणजे सांप्रदायिक इतिहासाची सुरुवात, गटबाजीची सुरुवात, पंथभेदाची सुरुवात दुसऱ्या धम्मसंगीतीपासून झालेली आहे. वज्जीपुत्तकांचा एक संघ तयार झाला ज्याला महासांघिक म्हणतात, आणि स्थविरवादांचा एक संघ तयार झाला, पाव्य यशचा जो गट होता. बस बस हेच महासांघिक, तेच आहे. नंतर मग हे जे स्थविरवाद आहेत, या स्थविरवादाचे 12 पंथ पडले आणि वज्जीपुत्तक म्हणजे महासांघिकचे 6 पंथ पडले. हा, हे जस्ट सुरुवात झाली. सुरुवात, अजून गट पडले नाही. जस्ट एक ग्रुप बनवला त्यांनी, स्वतःचा ग्रुप बनवला. पण नंतर इतिहासामध्ये हळूहळू या महासांघिकचे पण 6 गट पडले आणि स्थविरवादाचे पण 12 गट पडले. एकूण 18 गट. म्हणजे अशोकाचा काळ येईपर्यंत बौद्ध धम्मामध्ये 18 पंथ निर्माण झाले. 18 पंथ. हा जेव्हा आपण उद्या जेव्हा बघू आपण तृतीय धम्मसंगीती, ते हे सगळं आपण बघूया त्याच्यामध्ये. सांप्रदायिकतेला सुरुवात झाली. सांप्रदाय म्हणजे आमचा गटबाजी. आहे ना. वज्जीपुत्तकांचा एक गट तयार झाला. ही सुरुवात आहे, अजून तयार झालं नाही. पण हे काय, हे बीज पडलं त्या ठिकाणी. ही सुरुवात आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिसऱ्या धम्मसंगीतीचं हे कारण ठरलं. अशोकाच्या काळामध्ये तिसरी धम्मसंगीती झाली. हे जे सांप्रदायिकता निर्माण झाली, अशी 2 गटबाजी, वज्जीपुत्तक, स्थविरवाद. मग वज्जीपुत्तकांचे 6 गट पडले, स्थविरवादांचे पुन्हा 12 गट पडले, 18 पंथ निर्माण झाले. अशोकाचा काळ येईपर्यंत 18 पंथांची निर्मिती झाली होती. त्यामुळे हा जो पंथभेद निर्माण झाला, याच कारणामुळे तिसरी धम्मसंगीतीचं हे कारण बनलं. अशा प्रकारे दुसऱ्या धम्मसंगीतीची जी फलश्रुती आहे, ह्या 4 गोष्टी आपण इथं सॉर्ट आउट केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित समजून घ्यावा. द्वितीय धम्मसंगीतीचा इतिहास, त्याची पार्श्वभूमी, संपूर्ण घटनाक्रम आणि जेवढे काही याच्यामध्ये आपण पात्र बघितलेले आहेत, त्या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी इतिहास बघितला. आणि कशा पद्धतीने 2 गट स्थापन करून या सर्व 10 विनयांचं वैध किंवा अवैध निश्चित करण्यात आलं. आणि त्यामधून कशा पद्धतीने वज्जीपुत्तक आणि स्थविरवाद हे 2 गट स्थापन झाले, संप्रदायिकतेची सुरुवात झाली, हा सगळा इतिहास आजच्या या दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये आपण बघितलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की प्रथम धम्मसंगीती ही बौद्ध धम्माच्या इतिहासाची सुरुवात होती, तर द्वितीय धम्मसंगीती बौद्ध धम्माच्या सांप्रदायिक इतिहासाची सुरुवात आहे. इथून सांप्रदायिकतेला सुरुवात झाली. मग पुढे हळूहळू गट कसे स्थापन झाले आणि मग तो कसा इतिहास आहे तो आपण सर्व पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर आजचा लेक्चर आपण या ठिकाणी थांबवू. सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो.